पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी वैष्णवीनं गळफास घेतलेली साडी फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे। वैष्णवी ज्या पंख्याला लटकली होती त्याचीही तपासणी केली जाणार आहे। फॉरेन्सिक तज्ञांकडून सर्व वस्तूंची तपासणी केली जाणार आहे। वैष्णवी हगवणेचा मृत्यू कशामुळे झाला, तिनं आत्महत्या केली की तिची हत्या होती, या सगळ्याबाबत सध्या तपास सुरू आहे। मात्र या संदर्भातील तांत्रिक विश्लेषणात्मक माहिती घेण्यासाठी वैष्णवीनं गळफास घेतला ती साडी आणि ज्या पंख्याला ती लटकली होती तो फॅन देखील बावधन पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेला आहे। फॉरेन्सिक तज्ञ ह्या सगळ्या वस्तूंची तपासणी करतील आणि त्यानंतर सर्व माहिती समोर येईल की ही आत्महत्या आहे की हत्या आहे की तिला मारून लटकवलं गेलेलं आहे। या सगळ्याबाबत फॉरेन्सिक तपासणी झाल्यानंतर तज्ञ व्यक्तींकडून चौकशी झाल्यानंतर याची स्पष्टोक्ती मिळणार आहे। पोलीस तपास यंत्रणेच्या दृष्टीने त्यांना ती दिशा की बाबा हे प्रकारचं जर आत्महत्या असेल तर आत्महत्यासाठी कुठल्या प्रकारचे एव्हिडन्सेस त्याला फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला सपोर्ट करत आहे आणि कुठली सपोर्ट नाही करत। समजा फॉर एक्झाम्पल त्यामध्ये सुसाईड नाही आहे की घातपात प्रकार आहे, तसे त्याप्रमाणे सुद्धा सॅम्पल्स त्याप्रमाणे मी इतर जखमासुद्धा दिसले पाहिजे, ते जखमासुद्धा त्याप्रमाणे त्याला सपोर्ट केलं पाहिजे। त्या दृष्टीने त्याप्रमाणे पोलिसांना ते दोन्हीच्या मिळून म्हणजे वैद्यकीय पुरावे आणि फोरेन्सिक सायन्सकडनं आलेले काही पुरावे असे दोन्ही मिळून पोलीस तपासाला यंत्रणा फार मदत होते। अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अविनाश, गळफास घेतलेली साडी फॉरेन्सिक लॅबमध्ये आता तपासणीसाठी गेलेली आहे आणि यावरूनच वैष्णवीनं आत्महत्या केली आहे की तिची हत्या आहे हे देखील या अहवालामधून उघड होणार आहे। अविनाश, हो नक्कीच। पोलिसांनी ज्यावेळेस वैष्णवीच्या हत्या झाली त्या समोर आल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हगवणे कुटुंबियावर रोष समोर येतो। त्यानुसार पोलिसांनी आता वैष्णवीचा सखोल तपास सुरू केलेला आहे। त्यामध्ये जे पण काही बारीक बारीक गोष्टी त्या प्रत्येक गोष्टीच्या खोलापर्यंत जाऊन बावधन पोलीस स्टेशनने तपास करत आहे। त्याचबरोबर आता जे आत्महत्या केल्यानंतर वैष्णवीचे जे ज्या साडीच्या सहाय्याने तिने गळफास घेतला होता ती साडी आणि ज्या फॅनला लटकून तिने म्हणजे ज्या फॅनला तिने साडी बांधली होती तो फॅन देखील आता फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेला आहे। आता या फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर त्यानंतर पोलीस अजून आपले सूत्र हलवतील आणि अजून पुढे काही हाती लागते का ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार। परंतु सध्या ते ज्या साडीच्या साहाय्याने वैष्णवीने आत्महत्या म्हणजे गळफास घेतला होता ती साडी आणि फॅन सध्या फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भात आता ती साडी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे।